मौजे बोदेगाव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार झाला, एकाच रोडवरती 3-3 वेळेस बिल उचलले गेले वेगवेगळ्या योजनांमधून, त्या संदर्भामध्ये व विविध अजून योजनांमधून काही जे भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची पोलखोल व्हावी व जो सामान्यांचा पैसा आहे तो सामान्यांच्या हितासाठी वापरण्यात यावा म्हणून या ठिकाणी बोदेगावचेच तरुण या ठिकाणी उपोषणाला बसले होते। आज त्यांच्या उपोषणाचा आजचा हा 3रा दिवस आहे। DO साहेबांचं त्यांना लेटर आलेलं आहे किंवा तुमचं उपोषण आम्हाला थोडासा वेळ द्यावा आणि सहकार्यापोटी तुमचं उपोषण स्थगित करावा असं या ठिकाणी लेटर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश भाऊ गिते या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण भाऊशी बोलूयात। भाऊ, आपण या ठिकाणी यांचं उपोषण सोडण्यासाठी आलात, तर शिव साहेबांचं जे लेटर आहे या लेटरच्या माध्यमातून आपण उपोषण सोडता, याबद्दल आपण काय बोलाल? या बोदेगावमध्ये जे काही विकास कामात काही घोटाळा झालाय त्या घोटाळ्याची पूर्णपणे चौकशी करण्यासाठी या जिल्ह्याच्या COनी आदरणीय गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवलंय आणि काही 2-4 दिवसामध्ये ह्याची सखोल चौकशी करून जो कुणी काही दोषी असेल त्या दोषीवर निश्चितच ते कारवाई करतील आणि ह्या कारवाईमुळे निश्चित त्या ग्रामपंचायतीचा कारभार निस्वार्थपणे चांगला होईल। आणि ह्या तरुणांना मी विनंती केली की आपण या उपोषण या निवेदनाद्वारे आपण हे उपोषण सोडावं। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम गर्दे दादा हे सर्वजण आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं असं उपोषण आहे। मी सांगितलं की आपली मागणी रास्त आहे आणि ती मागणी आपण पूर्ण करू आणि ॲडिशनल CO साहेबांनी ताबडतोब पत्राने कळवलं की आपण चौकशी करून त्याच्यात काय निष्पन्न आहे ते कळू। ठीक आहे, या ठिकाणी उपोषण सोडवलं जात आहे। भारतीय जनता पार्टीचे कळी तालुका अध्यक्ष राजेश भाऊ गिते या ठिकाणी उपोषण सोडत आहेत। आता ते पाणी या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे। माझा वावर न्यूज आपण पाहता चला, धन्यवाद।